एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स. एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. 2. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. 3. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. 4. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घाला. 5. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. 6. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. 7. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2-3 दिवसासाठी तयार करून ठेवा. यासोबतच पौष्टिक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी फॉलो करा. या रेसिपीज लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. 8. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यामध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. 9. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. 10. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा. 11. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. 12. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल. 13. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या. 14. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल. 15. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. 16. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. 17. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. 18. रात्री कडधान्ये अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. 19. थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा. 20. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. 21. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. 22. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. 23. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. 24. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. 25. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. 26. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. 27. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे.